आमच्याकडे ना म्हणजे आनंदाचा प्रसंग राहू द्या किंवा दुःखाचा, म्हणजे या भाजीला ना वेगळंच महत्व आहे. बरं असं काही नाही म्हणजे इव्हन घरी सुद्धा तुमची कधी अशी चमचमीत खायची इच्छा झाली असेल ना, तर ही भाजी म्हणजे टॉप लिस्टवर राहते. बरं या भाजीला असे खूप मसाले घातले पाहिजेत असं नाही आहे. अगदी थोडक्या मसाल्यामध्ये पण ही भाजी एक नंबर होते. बघा भाजीला आज आपण मस्त रस्सा केलेला आहे. तर तुम्ही असा रस्सा न करता अशी लतपतीत पण ही भाजी करू शकता. दोन्ही पद्धतीने खाल्ली ना तरी पण चवीमध्ये काही फरक पडत नाही. आणि बघा म्हणजे मसाला भरलेला आहे आपण, पण मसाला कुठेही बाहेर आलेला नाही आहे. आपण भाजीला भरपूर चांगला रस्सा केलेला आहे. तर भाजीमधला जो मसाला आहे तो तसाच राहिला पाहिजे, म्हणजे तो रस्स्यामध्ये मिक्स होऊ नये किंवा रस्सा जो आहे तो परफेक्ट त्याच थिकनेसचा झाला पाहिजे. तर त्यासाठी किंवा जे आपली भाजी आहे ती अशी गलगल होऊ नये त्यासाठी छोट्या-मोठ्या खूप साऱ्या टिप्स आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघावा लागेल आणि त्यानंतर तुमची भाजी जी आहे ते एक नंबर होईल. बरं या भाजीचा रस्सा असा आहे ना, की तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत. बघा रस्सा पण इतका परफेक्ट झालेला आहे, की आपल्या भातावरती पण तो छान कोट होतो आणि पोळीला पण मस्त लागतो. आणि भाजी इतकी चांगली शिजली आहे ना, म्हणजे गलगल पण नाही झाली आणि अगदी परफेक्ट आपली भाजी शिजली आहे. चवीला एक नंबर लागते ही भाजी. तेलाचाही वापर फार कमी आपण केलेला आहे. कमी तेलामध्ये किंवा कमी मसाल्यामध्ये सुद्धा ही चवदार भाजी तयार होते. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण जे आहे ते भरले वांगे करतो आहे, ग्रेव्ही वाले आहे. आता वांग्याच्या पण खूप व्हेरायटीज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वांगे येतात. पण या सीझन मध्ये कुठल्याही वांग्याची भाजी असो एकदम चवदार लागते. तर आज आपण जे हिरवे वांगे येतात ना, जे मी गावावरून स्पेशली आणले होते, म्हणजे नागपूर साईडला इतके चांगले वांगे मिळतात त्या सीझन मध्ये हिरवे. तर त्या हिरव्या वांग्याची आपण मस्त मसाले म्हणजे भरून भाजी करतो आहे, भरले वांगे करतो आहे. तर रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. तर इथे मी जवळपास अर्धा किलो वांगे असतील, म्हणजे कमी असेल अर्धा किलोला. आणि असे म्हणाल तर 12 ते 13 वांगे आहेत आणि चांगली फ्रेश वांगे घ्यायची. या सीझनमध्ये खरंच हे वांगे खूप चांगले येतात आणि चवीला पण खूप चांगले लागतात. तर वांग्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे छान ते फ्रेश होते. जर तुम्ही आणूनही ठेवले असेल आधी तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि देठाचा जो भाग असतो ना पानासारखा तो थोडासा कापून टाकायचा आणि या वांग्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहे. आणि भाग केल्यानंतर बघायचे की वांगे कसे आहेत. तर तुम्ही बघू शकता छान कोळी वांगे आहेत आणि कीड नाही आहे. तर त्याच्यामुळे कापायच्या वेळेस ना प्रत्येक वांग जे आहे ते पाहून घ्यायचं. आतमध्ये कीड असू शकते आणि कीड असेल ना तर ज्या भागात कीड असेल तो भाग काढून टाकायचा आणि तुम्ही चांगला भाग घेऊ शकता. पण आपल्या इथे हे वांगे कीडक नाही आहे, मी पाहूनच घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आता आपण सगळे वांगे कापून घेऊया. बरं हे वांगे कापून घेतल्यानंतर ना असेच पाण्यात ठेवून द्यायचे, म्हणजे पाण्यातून काढायचे नाही ते वांगे, नाहीतर काय होतात काळे पडतात वांगे. आणि त्यानंतर 4 कांदे घेऊन घेतलेले आणि असे छान लाल 3 टोमॅटो घेतलेले. त्यानंतर एक अख्खा घाटा लसूण घेतलेला आहे, 2 इंची आलं आहे, 1 हिरवी मिरची, कोथिंबीरच्या काड्या आणि 9-10 कढीपत्त्याची पानं असेल. त्यानंतर 6 ते 7 मिरे आहे, 2 लवंग आहे, 1 वेलची आहे आणि कलमीचा अशा पद्धतीचा एक तुकडा घेऊन घेतलेला आणि या आकाराची 3 कलमीची पानं घेतलेली. 3 टेबलस्पून खोबरा किस आहे, घरीच किसून घेतलेला. नंतर 2 टेबलस्पून तीळ आहे आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे घेऊन घेतलेले. हे मसाले आपण भाजून घेऊ. तर पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊ, कारण शेंगदाण्याला भाजायला ना थोडासा वेळ लागतो. तर शेंगदाण्याला थोडंसं पहिले भाजून घ्यायचं. त्याचा हलकासा रंग चेंज झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून धणे घालून घेऊ. धण्यालाही थोडा वेळ परतवून घेऊ आणि नंतर मग खोबऱ्याचा किस टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि हे बाकीचे जे मसाले होते ना ते त्याच्यामध्ये आता टाकून घेऊ आणि नंतर 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि हे तीळ आहे आपण जे काढून ठेवले होते. तर आता या सगळ्याला आपल्याला छान एक सुगंध येईपर्यंत, हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यांना याच सिक्वेन्सने तुम्ही भाजून घ्या, म्हणजे काय होते आपलं जळत नाही आणि सगळे मसाले जे आहेत ते प्रॉपर भाजले जाते. तुम्ही बघू शकता छान सगळ्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे. आता हे थंड करायसाठी काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये आपण इतर गोष्टी भाजून घेऊ. तर कढईला थोडंसं पुसून घ्यायचं, नाही तर काय होतं ते जळू शकतं. आता हा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये तेल घालूया. तर 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि या कांद्याचा आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत आता भाजून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही हलकासा रंग चेंज झालेला आहे या कांद्याचा. तर या स्टेजला काय करायचं ना, आता हे आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे बारीक होते लवकर. आणि लसूण हे टाकून घ्यायचा आणि याला आता चांगला कांद्याचा आता जो रंग आहे तो चांगला डार्क होऊ द्यायचा. तर तुम्ही बघू शकता
इथे आपला कांदा पण डार्क रंगाचा झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये इतर साहित्य भाजून घेऊ. तर याच सिक्वेन्सने हे पण भाजून घ्यायचं, म्हणजे आपलं काय होतं, परफेक्ट भाजल्या जाते आणि भाजीची चव पण परफेक्ट येते. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून घेऊ आणि हे टोमॅटो. तर टोमॅटोला अशा पद्धतीने कापून घेतलेलं मी. छान लाल टोमॅटो होते आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ, म्हणजे आपले टोमॅटो पटकन सॉफ्ट होते. अर्धा चमचा हळद घातलेली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, म्हणजे हे सगळं त्याचा रंग पण छान येतो आणि प्रॉपर ते भाजल्या पण जाते. आता याला छान थोडा वेळ आपण परतून घेऊ, म्हणजे त्या तिखटाचा कच्चेपणा एक निघून जाईल आणि आपलं हे कोरडं झालंय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेऊ, म्हणजे ठसका नको उठायला आणि जळायला नको. आता परत आपण एकदा हे मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर आणि याच्यावरती झाकण ठेवून आपले टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. आपले टोमॅटो सॉफ्ट होते तोपर्यंत आपला हा जो कोरडा मसाला आहे तो आपण बारीक करून घेऊ. तर मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आणि इथे आपला मसाला जो आहे ते एकदम तयार झालेला आहे आणि तो मसाला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. थोडंसं मोठं भांड घ्यायचं आणि आपण चेक करूया आपले टोमॅटो सॉफ्ट झाले की नाही. तर थोडंसं दाबून बघायचं. एकदा मिक्स करून घेऊ. तर बघू शकता पाणी जे आहे ते सगळं आटलं आहे आणि आपले टोमॅटो जे आहे ते चांगले सॉफ्ट झालेले आहे. दाबून पाहिल्यानंतर ते असे दबल्या जातात आणि याला पण आपण आता कढईतून काढून घेऊ आणि याला पण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. आता ते आपला मसाला थंड होतो तोपर्यंत ही वांगे जी आहे ना, जी आपण पाण्यात ठेवलेली आहे ते बाहेर काढून घ्यायची. इथपर्यंत आपले वांगे जे आहे ना ते पाण्यातच ठेवायचे, पाण्याच्या बाहेर काढायचे नाही, तर ते काळे पडतात. आता बघा हा मसाला पण थंड झालेला आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ. मसाल्याला रंग बघा छान आलेला आहे. 1 चमचा 1 ते 1.5 चमचा गूळ घालून घ्यायचा, म्हणजे वांगे अप्रतिम लागतात चवीला थोडासा गूळ घालून घेतल्यामुळे. पण गूळ जे आहे ना ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याची छान फाईन आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. तर तुम्ही बघू शकता याची आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे आणि ही तयार झालेली पेस्ट ना आपण जे शेंगदाणा, खोबरं याचं जे वाटण तयार केलं होतं ना, तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. पण त्याच्यामधली पूर्णच नाही टाकायची, थोडी-थोडी घालायची. बघा मी थोडीशी त्याच्यामधली टाकली आणि मिक्स केली. तर याचा ना असा गोळा झाला पाहिजे, असं खूप जास्त पूर्णच्या पूर्ण आपल्याला ती पेस्ट नाही टाकायची. जर पूर्ण पेस्ट टाकेल ना काय होईल, ते पातळ होईल आणि आपल्या वांग्यामध्ये जो आहे तो मसाला बरोबर बसणार नाही. तर त्याच्यामध्ये जेवढी बसेल तेवढी मी टाकून घेतली आणि आता थोडंसं अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता त्याची जी आहे ती चांगली अशी पेस्ट तयार झालेली आहे, की जेणेकरून आपल्या वांग्यामध्ये ती प्रॉपर बसेल. बघा पातळ अजिबात नाही करून घ्यायची, नाहीतर ते वांग्याच्या बाहेर येते मग आणि आपल्या वांग्यातला सगळा मसाला निघून जातो. तर ही एक टीप आहे त्याच्यामधली. तर बघा अशा पद्धतीने छान खालपर्यंत हा मसाला भरून घ्यायचा. तुम्ही बघा किती भरभरून मी मसाला वांग्यामध्ये भरलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपण सगळे वांगे या मसाल्यामध्ये भरून घेऊ. म्हणजे आपला मसाला उरला तर आपण ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो. बघू शकता इथे आपल्या सगळ्या वांग्यामध्ये मस्त मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला आपला उरला आहे. तर हा आपण आता ग्रेव्ही तयार करताना वापरणार आहे. आपलं सगळं प्रिपरेशन रेडी आहे. आता आपण भाजीला फोडणी घालूया. तर तुम्ही बघू शकता आपण खूप साऱ्या गोष्टी एकाच कढईमध्ये भाजून घेतल्या ना, त्याच्यामुळे त्या कढईला ते लागलेलं आहे. तर जळलेलं नाही आहे ते. आता आपण तेल घालून घेऊ. तर 2 ते 2.5 टेबलस्पून हे तेल टाकलेलं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घ्या. पण हे तेल जे आहे ते परफेक्ट आहे. तर सुरुवातीला जो आपण टोमॅटो, कांद्याचा मसाला होता ना, तो मसाला टाकून घेऊ आणि त्याला थोडंसं तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. नंतर आपला जो उरलेला मसाला होता ना, जो आपण वांग्यामध्ये भरला तो घालून घ्यायचा आणि दोघांनाही व्यवस्थित मिक्स करून आपण थोडा वेळ त्याला होऊ देऊ तेलामध्ये. तर बघा तुम्ही छान, कारण हे सगळं भाजल्यामुळे ना इतकं पटकन होतं, भाजी आता करायला अजिबात वेळ लागत नाही. मसाला जो आहे तो आपली कढई सोडतोय आणि छान तुम्ही बघू शकता असं तेल आपल्याला दिसतंय. आता इथे पाऊण चमचा ना मी मिरची पावडर घालून घेतली आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर आहे. रंगासाठी घातलं. तुमच्याकडे नसेल तर अव्हॉइड करा आणि पावच चमचा हळद घातली, कारण याआधी पण आपण हळदीचा मिरची पावडरचा वापर केला आहे. त्याच्यामुळे ती बेतानीच घाला किंवा तुमच्या चवीनुसार घाला. आता एक त्या तिखटाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला या मसाल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि मी म्हटलं होतं मी प्रत्येक ह्याच्यात थोडं-थोडं पाणी घालून जे आहे ते पाणी असं जमा करून ठेवलं होतं. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि तेच पाणी मी आता इथे वापरते आहे. परत आपण मीठ घालून घेऊ. तर इथे मी जवळपास अर्धा चमचा मीठ घातलेलं, कारण आपण थोडा-थोडा बऱ्याच ठिकाणी मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचं. आता हे सगळं मिक्स करून पाणी टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मसाला जो आहे तो अर्धा ते 1 मिनिट त्या याच्यामध्ये होऊ द्यायचा पाणी टाकल्यानंतर.
आणि बघू शकता आपला मसाला हा छान झालेला आहे, खदखदला आहे. आणि आता आपण ही भरून घेतलेली सगळी वांगी त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ. तर वांगे जे आहे ना एकावर एक टाकू नका, म्हणून थोडंसं पसरट त्याच्यामध्ये करून घ्यायची ही वांग्याची भाजी कढईमध्ये वगैरे. आणि आता हे सगळे वांगे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे काय होते, प्रॉपर शिजतात वांगे, दोन्ही बाजूनी चांगले शिजतात. तर आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि या वांग्याला जवळपास 1.5 मिनिट वगैरे, 1.5 ते 2 मिनिट आपण त्या मसाल्यामध्ये होऊ देऊ. तर तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलं आहे असं. आता 1.5 मिनिट झालेलं आहे. या वांग्याला आपण एका बाजूने होऊ दिलेलं. आता या वांग्याला ना पलटवून घ्यायचं, दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचं. तर आता हे सगळेच वांगे मी पलटवून घेतले. तर अशा पद्धतीने आपण भाजी शिजवून घेतल्यामुळे काय होते, तर वांग्यातला जो मसाला आहे ना तो निघत नाही. म्हणजे थोडाफार निघेल पण सगळाच मसाला निघत नाही, त्याच्यामध्येच राहतो. म्हणून अशा पद्धतीने ही भाजी तयार करून घ्या. म्हणजे आपली भाजी पण चांगली शिजते, भाजी गलगल होत नाही. आतमध्ये वांग्यामध्ये मसाला जो आहे तो तसाच राहतो आणि ग्रेव्हीला पण खूप छान टेस्ट येते. तुम्ही बघू शकता त्या बाजूनी ना हलकासा रंग चेंज होऊन जातो वांग्याचा आणि वांगे थोडेफार शिजतात. आता हे सगळे वांगे पलटवून झालेले आहे. थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे खाली बुडाला पण लागायला नको. आणि हे सगळं ना लो टू मीडियम फ्लेम वरती करून घ्यायचं, हाय फ्लेम वरती नाही शिजवून घ्यायचं. परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि परत त्याला दुसऱ्या बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचं. आता याही बाजूनी आपण वांग्याला 1 ते 1.5 मिनिट शिजवून घेतलेलं आणि परत वांगे आपण थोडेसे हलक्या हाताने फिक्स करायचे. म्हणजे झाकण उघडल्यानंतर ना खूप जोरजोराने वांगे मिक्स नाही करायचे, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे. आणि तुम्ही बघू शकता वांग्यामधला मसाला आपला तसाच आहे, कारण आपण तशा पद्धतीने व्यवस्थित प्रॉपरली ते ठेवून घेतले, फिरवून घेतले आणि दोन्ही बाजूनी वांग्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. म्हणजे इथे आपले वांगे आहे ना तर बऱ्यापैकी शिजलेले आहे. तर रंगावरून पण तुम्हाला कळेल. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे. तर मी इकडे दुसरीकडे जे आहे ना ते पाणी गरम करायला ठेवलं. एक सगळ्यात मोठी टीप आहे ही, की याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायसाठी आणि पाण्याला असं छान उकळी येऊ द्यायचं आणि ते पाणी घालायचं. थंड पाणी नाही घालायचं. याच्यामुळे आपली भाजी पण लवकर शिजते, भाजीची चव चांगली येते आणि भाजीला छान म्हणजे रस्सावरती जो आहे तो तेल चांगलं दिसतं असं, म्हणजे कमी तेल जरी वापरलं तसं हळूहळू आपण त्याच्यामध्ये पाणी सोडायचं. हे पण पाणी मी तेच आहे, म्हणजे थोडंफार ज्याला लागलं होतं ना ज्या भांड्याला, तर त्याच मध्ये पाणी टाकून मी ते पाणी वापरलेलं. आणि आता बघायचं आपल्याला रस्सा किती करायचा आहे. ते रस्सा तुमच्या आवडीने करा, कमी जास्त किती पाहिजे. पण इथे खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको. तर अशा पद्धतीने मी रस्सा तयार करून घेणार आहे. तर इथे मी पूर्णच 2ही ग्लास पाणी याच्यामध्ये टाकले. म्हणजे सुरुवातीला आपण 1 ग्लास पाणी वापरलं ते भांडे धुवायसाठी, हे करायसाठी. आणि नंतर मी 2 ग्लास गरम करायला ठेवलं होतं. असं टोटल 3 ग्लास पाणी आपण या भाजीसाठी वापरलेलं आहे. आता परत याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि या भाजीला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. तर भाजी जी आहे ती हाय फ्लेम वरती नाही शिजवून घ्यायची, भाजी मीडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथे जवळपास 6 ते 7 मिनिट झालेले आहेत जे आपण भाजी शिजवली. आणि आपण भाजी चेक करूया. म्हणजे भाजीचा रस्सा तर चांगलाच आहे. पाणी घातल्यानंतरही वांगे बघा, म्हणजे वांग्यामध्ये जे आहे ते मसाला तसाच आहे आणि आपला रस्सा पण छान आहे. आणि बघा छान तर्री आलेली आहे भाजीला जरी आपण पाणी घातलेलं. आणि भाजीचा रस्सा बघा, म्हणजे अगदी परफेक्ट आपल्या भाजीचा हा रस्सा झालेला आहे आणि आपले वांगे पण शिजलेले आहेत. तर इथे मी गॅस जो आहे तो बंद करून दिलेला. भाजी आपली झालेली आहे आणि भाजीवरती झाकण ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळाने आपली भाजी चेक करायची. लगेच इमिजिएट म्हणजे झाकण काढून वाढायला नाही घ्यायची. आणि इथे आपली मस्त चमचमीत वांग्याची भाजी तयार आहे. एक नंबर लागते चवीला. आहाहा! बघा सर्व्ह करताना पण काय दिसते आहे टेम्प्टिंग. तुम्ही हे कशाही सोबत खाऊ शकता. एक नंबर लागतं. आणि तुमच्याकडे हिरवे वांगे नसेल ना, तर तुम्ही कुठलेही छोटे-छोटे वांगे वापरू शकता याच्यासाठी. आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.